करण्यात आल्या। केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या पुणे नॉलेज क्लस्टरनं सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या सहकार्यानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एज्युकॉन्क्लेव्हचं आयोजन केलं होतं। या 2 दिवसीय परिषदेत शिक्षण, धोरणकर्ते आणि स्टेम म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र आले आणि भारतातील स्टेम शिक्षणासाठी नव्या आणि व्यावहारिक पद्धतींवर त्यांनी चर्चा केली। या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शून्य खर्चावर आधारित गेम आधारित शिक्षण यावरील प्रत्यक्ष कार्यशाळा, भविष्यासाठी सज्ज वर्गखोल्या उभारण्यावर परिसंवाद तसंच उदयोन्मुख शैक्षणिक तंत्रज्ञानावर आधारित प्रदर्शनाचा समावेश होता। विद्यार्थ्यांनी साकारलेलं तंत्रज्ञान प्रदर्शन हे या कार्यक्रमाचं मुख्य वैशिष्ट्य होतं। मुंबई, पुणे आणि नाशिकमधील 25हून अधिक शाळांमधील 750हून अधिक सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जीवनातील समस्यांवर उपाय सुचवणारे प्रकल्प सादर केले। नागपूरचे सोलारचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती सत्यनारायण नुवाल